हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ही आपली भूगोल वैकल्पिक विषयासाठीची डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे। तर रोज सकाळी 7 वाजता मी एक टेलिग्राम ग्रुपला क्वेश्चन पोस्ट करतो आणि अपेक्षित आहे की तुम्ही त्याचं आन्सर लिहावं। रोज तुम्हाला टॉपिक जे आहेत ते माहिती आहेत की एक्झॅक्टली कोणते आपले टॉपिक सुरू आहेत, त्या हिशोबाने तुम्ही प्रिपरेशन करा आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहा। रात्री 8 वाजता आपण व्हिडिओच्या माध्यमातून ह्या प्रश्नांची चर्चा करतो। सो हा आजचा 14वा दिवस आहे। 14 प्रश्न ऑलरेडी झालेले आहेत आणि त्या 14 प्रश्नांच्या माध्यमातून आपण भूरूपशास्त्राचा एक बराचसा भाग कव्हर केला। कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी असेल किंवा त्या आधीचा जो बेसिकचा पार्ट आहे, त्यानंतर प्लेट टेक्टॉनिक्स असेल, सो ऑन अँड सो फोर्थ। तर अशा प्रकारचे रोज आपले ते प्रश्न येत असतात आणि तुमची त्यातनं प्रॅक्टिस जी आहे ती खूप चांगली होत असते। तर ही जी सिरीज आहे रेग्युलरली फॉलो करा आणि जिओग्राफी ऑप्शन मध्ये आन्सर रायटिंग नेमकी कशी करायची आहे ती या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल। आता या आजचा प्रश्न समजून घेऊया, नेमका काय प्रश्न आहे। सो आज आपण जी क्लासरूम मध्ये आन्सर रायटिंग करतो, दर शुक्रवारी ऑफलाईन आन्सर रायटिंग होत असते TCG ला 6th फ्लोअरला। तुम्हाला जर ऑफलाईन आन्सर रायटिंगला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। माझा नंबर आहे, मी इथे तुम्हाला नंबर सांगतो, 7709495797। तुम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली कुठे लोकेशन आहे जिथे तुम्ही ऑफलाईन आन्सर रायटिंगला येऊ शकता। सोबतच जिओग्राफी ऑप्शनचा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा तुम्हाला आणखी काही जिओग्राफिक ऑप्शनल मध्ये मदत लागत असेल, काही गायडन्स लागत असेल तर बिनधास्त तुम्ही मला कॉल करू शकता। आपण तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते डिस्कस करू। वळूया प्रश्नाकडे। प्रश्नामध्ये विचारलेला आहे, रिपीटेड टॉपिक आहे। ऑलरेडी आपण हा प्लेट टेक्टॉनिक, हॉटस्पॉट सगळे टॉपिक्स आपले कव्हर झालेत, पण आता थोडा मी ट्विस्ट दिला प्रश्नाला, तर समजून घेऊ काय अपेक्षित होतं। तर हॉटस्पॉट, वोल्कॅनो आणि संबंधित भूरूप यांच्यावर आपल्याला एक शॉर्ट नोट लिहायची होती। आता शॉर्ट नोट जेव्हा लिहत असतो, साधारणतः हा प्रश्न जो असेल 10 मार्कांसाठी विचारला जातो। 10 मार्कांमध्ये पाठपोट एक पान दिलं जातं, तेवढ्या पानामध्ये तुमचं जे उत्तर आहे ते आलं पाहिजे। काय काय मुद्दे या ठिकाणी क्लिअर करणे अपेक्षित आहे। जर विचारलंय की शॉर्ट नोट लिहा, तर शॉर्ट नोट मध्ये एक्सप्लेन करायला लागेल की हे तप्तस्थळ ज्वालामुखी म्हणजे काय। आता मग ते लिहत असताना सगळ्यात पहिले इंट्रोडक्शनचा प्रॉब्लेम या ठिकाणी हा आहे की तुम्हाला शॉर्ट नोट मध्ये एक्सप्लेनच करायचंय की तप्तस्थळ ज्वालामुखी काय। म्हणजे तप्तस्थळ ज्वालामुखी तुम्ही जर सुरुवातीलाच डिफाईन करत गेलात तर बॉडीच्या पार्ट मध्ये तुम्हाला ऍज सच खूप जास्त गोष्टी लिहायला राहत नाही। तर म्हणून या ठिकाणी मी काय केलं, मी थोडंसं फिरवून एक इंट्रोडक्शन लिहिलेलं आहे। जेनेरिक टाइप ऑफ इंट्रोडक्शन मी या ठिकाणी करतोय, जिथे मी म्हटलं की बघा, बहुतेक ज्वालामुखी क्रिया जी आहे ही भूपट्ट विवर्तनिकी सोबत संबंधित असते, परंतु या व्यतिरिक्त काही आणखी ज्वालामुखी क्रिया आढळते जी प्रावरण तुऱ्यांमुळे होते। मॅन्टल प्ल्यूम म्हणून एक कॉन्सेप्ट या ठिकाणी एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे आणि त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो प्रावरण तुरा। आणि ही जी प्रावरण तुऱ्यामुळे होणारी ज्वालामुखी क्रिया आहे त्यालाच आपण तप्तस्थळ ज्वालामुखी क्रिया असं म्हणतो। आता या ठिकाणी मी अजून हे सांगितलेलं नाही की एक्झॅक्टली ही तप्तस्थळ ज्वालामुखी क्रिया कशी होते, राईट। तर इंट्रोडक्शन अशा प्रकारचं एक जेनेरिक इंट्रोडक्शन तुम्ही देऊ शकता। पुढे प्रावरण तुरा तुम्हाला स्पष्ट करायला लागेल एक्झॅक्टली काय आहे। तर प्रावरण तुरा पण ऑलरेडी आपण डिस्कस केलंय की प्रावरण तुरा वगैरे काय असतो। तर त्यामध्ये आपण काय बघतोय की प्रावरण गाभ्याच्या सीमेपासनं किंवा मॅन्टल कोर बाउंड्री ज्याला आपण म्हणू, या मॅन्टल कोर बाउंड्री पासून शिलारसाचे प्रवाह भूकवचाकडे प्रवाहित होतात आणि या भूकवचातील प्रवाहांचे जर गुणधर्म आपण बघितले तर आपल्याला काय आढळतं की सिन्स हा बाह्य गाभा द्रवरूप आहे, तापमान त्याचं खूप जास्त असतं, 3700 डिग्री सेल्सिअस इतकं त्याचं तापमान असतं आणि त्यामुळे हा जो लावा असेल हा अत्यंत तप्त असेल। तप्त तर असेलच, बेसिक पण आहे, कारण की एक बेसिक मुद्दा आपण या ठिकाणी शिकलेलो की जो मूळ मॅग्मा असतो, मूळ मॅग्मा कसा असतो, हा बेसिक स्वरूपाचा असतो ज्यामध्ये आयरन आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते। क्लिअर। आणि हा अत्यंत तरल असतो, पाण्यासारखा वाहत जातो। अशा प्रकारचा हा ज्वालामुखी क्रियेमधला शिलारस तुम्हाला दिसून येतोय आणि हा जो शिलारस आहे हा पृष्ठभागावर ज्वालामुखी क्रियेसाठी कारणीभूत असतो। अशा प्रकारे मी हे प्रावरण तुऱ्याचं एक एक्सप्लेनेशन पहिले दिलं आणि त्यानंतर मुख्य मुद्द्याकडे आलो। तप्तस्थळ ज्वालामुखी नेमके काय असतील, तर तप्तस्थळ ज्वालामुखी कशामुळे होतात, तर प्रावरण तुऱ्याचा जो काही शिलारसाचा उद्रेक आहे त्यालाच आपण तप्तस्थळ ज्वालामुखी असं म्हणतोय। हा उद्रेक दीर्घ काळासाठी होतो आणि बहुतेक तप्तस्थळ हे स्थायी मानले जातात, परमनंट त्यांचे प्लेसेस असतात, त्यांचं जे लोकेशन आहे लोकेशन चेंज होत नाही। यामध्ये मग मी भूपट्टांसोबत त्याला कनेक्ट केलं की बऱ्याचदा आपण का म्हणतोय की हे जे तप्तस्थ ज्वालामुखी आहे हे स्थायी आहे, तर त्याचं एक प्रमुख कारण हे आहे की
प्लेट्सची मुवमेंट जर आपण बघितली त्यावरून आपल्याला हे आढळतं की तप्तस्थ ज्वालामुखी जिथल्या तिथे आहे आणि जो भूपट्ट आहे भूपट्ट तप्तस्थ ज्वालामुखीवरून सरकत जातो आणि भूपट्टाचा जो जो भाग त्या तप्तस्थ ज्वालामुखीच्या वर येईल त्या त्या भागामध्ये आपल्याला शिलारसाचा उद्रेक होताना दिसतो किंवा ज्वालामुखी क्रिया होताना दिसते. एक उत्तम उदाहरण जर याचं द्यायचं झालं तर भारताच्या भूभागामध्ये पश्चिमेकडे जर तुम्ही आलात तर दख्खनच्या पठाराची निर्मिती झालेली आहे आणि दख्खनच्या पठाराची निर्मिती ही रियुनियन हॉटस्पॉट या तप्तस्थ ज्वालामुखीमुळे झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर रियुनियन हॉटस्पॉट हा साधारणतः दक्षिण गोलार्धात स्थित आहे आणि त्या दक्षिण गोलार्धात भारताचा भूपट्ट जेव्हा त्या रियुनियन हॉटस्पॉट वरनं जात होता तर हा कोपरा जो आहे पश्चिमेकडला भारताचा कोपरा द्वीपकल्पाचा जो कोपरा आहे मुंबई इगतपुरीचा जो भाग आहे तो त्या रियुनियन हॉटस्पॉट वर येतो आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात उद्रेक होतात आणि दख्खनच्या पठाराची निर्मिती होते. तर अशा प्रकारची प्रक्रिया तप्तस्थ ज्वालामुखींसोबत होत असते ती सुद्धा मी या ठिकाणी स्पष्ट केली. तर बऱ्यापैकी एक ब्रीफ आयडिया दिली तप्तस्थ ज्वालामुखी नेमके काय आहे. डायग्राम काढणं अपेक्षित आहे राईट. या ठिकाणी हे तप्तस्थ ज्वालामुखी नेमके काय आहेत प्रावरण तुरा नेमका काय आहे हे सगळं मी दाखवलेलं आहे. एका डायग्राम मध्ये दाखवा बऱ्याच डायग्राम आहे हे रिप्रेझेंट करायसाठी तर एका डायग्राम मध्ये दाखवा किंवा अनेक डायग्राम मध्ये अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप पण तुम्ही दाखवू शकता. दॅट विल ऑल्सो बी करेक्ट. त्यानंतर अपेक्षित हे सुद्धा असेल की तुम्ही इथे नकाशा काढावा. क्लिअर. आणि नकाशामध्ये मग काय काय तुम्ही मेन्शन केलं पाहिजे तर कुठे कुठे आपल्याला तप्तस्थ ज्वालामुखी आढळतात राईट. एकतर उदाहरणं द्या फाईन आणि दुसरा नकाशामध्ये दाखवा तप्तस्थ ज्वालामुखी कुठे कुठे आढळतील. आता एक प्रॉब्लेम हा होऊ शकतो की शॉर्ट नोट आहे आणि शॉर्ट नोट मध्ये मग डायग्राम पण काढताय नकाशा पण काढताय मग एक्सप्लेन करायला काही खूप जास्त गोष्टी उरत नाही. तर म्हणून मग एखाद्या वेळेस तुम्ही हे चूज करू शकता की जर तुमच्याजवळ खूप सारे डायग्राम आहे. आता मी खूप सारे डायग्राम का म्हणतोय कारण की नंतर मला भूरूप जी आहे संबंधित भूरूप तप्तस्थ ज्वालामुखीशी ती पण दाखवायची आणि मग ती दाखवत असताना पुन्हा मला डायग्राम काढायला लागेल. तर माझं नुसते नकाशा आणि डायग्राम काढायसाठी स्पेस नाही मला एक्सप्लेन पण करायला लागेल. तर म्हणून मी या ठिकाणी नकाशा ओमिट केलाय नकाशा काढणं चूज केलेलं नाही. तर अशा प्रकारे पहिला पार्ट मी ऍड्रेस केला. जातोय दुसऱ्या पार्टकडे. दुसऱ्या पार्टमध्ये संबंधित भूरूप आपल्याला सांगायची आहे. आता संबंधित भूरूपांमध्ये सगळ्यात पहिले आहे फ्लड बसाल्ट प्रोव्हिन्स. आता हे जे फ्लड बसाल्ट प्रोव्हिन्स आहेत साधारणतः सागराच्या तळाशी निर्माण होतात आणि अत्यंत एक बारीक थर असतो किंवा एक कमी जाडीचा बसाल्टचा थर या ठिकाणी निर्माण होतो तप्तस्थ ज्वालामुखींमधनं. त्याला म्हटलं जातं फ्लड बसाल्ट प्रोव्हिन्स. याची उदाहरणं द्या. फ्लड बसाल्ट प्रोव्हिन्सची उदाहरणं जर द्यायची झाली तर मी बरीचशी उदाहरणं तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. मास्कारेन प्लाटो ठीक आहे. मादागास्करच्या पूर्वेकडील भागांमध्ये एक पठार आहे मास्कारेन प्लाटो. अजून एक पठार आहे त्याला केर्ग्युलियन प्लाटो म्हटलं जातं. फाईन. सो ही काही महत्वाची उदाहरणं आहे फ्लड बसाल्ट प्रोव्हिन्सची. मास्कारेन प्लाटो किंवा केर्गुलियन प्लाटो एक आम्स्टरडॅम प्लाटो पण आहे. अशी बरीचशी उदाहरणं तुम्ही देऊ शकता. दुसरा भाग ज्वालामुखी पठार सुद्धा तुम्ही सांगा कशा प्रकारे ज्वालामुखी पठाराची निर्मिती होते. भारताच्या दख्खनच्या पठाराचं उदाहरण द्या. कोलंबियाच्या पठाराचं उदाहरण द्या. सायबेरियन ट्रॅप्स जे आहेत त्यांची उदाहरणं द्या. त्यानंतर सागरी पर्वत शृंखला. आता हा मुद्दा मी तुम्हाला शिकवलेला नाही. जनरली मी काही मागच्या सेशन्स मध्ये हा डिस्कस केलेला नाहीये. तुमच्यासाठी कदाचित ही नवीन कॉन्सेप्ट असेल तर ती कॉन्सेप्ट समजून घ्या कारण की आता तुम्हाला हॉटस्पॉट नेमके काय ते लक्षात आलेले आहे. तर मग सी माउंट चेन काय असतो तो पण तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर या ठिकाणी लक्षात घ्या हा हॉटस्पॉट जो आहे हॉटस्पॉटचं लोकेशन फिक्स्ड आहे आणि हॉटस्पॉटचं लोकेशन फिक्स्ड आहे त्याच्यावरून प्लेट सरकत चालली. तर जो प्लेटचा भाग या हॉटस्पॉट वरनं सरकत चाललाय त्या भागामध्ये ज्वालामुखी क्रिया होते आणि ज्वालामुखी क्रिया होऊन शंकू निर्माण होतात. ज्वालामुखी शंकू किंवा व्होल्कॅनिक कोन्स निर्माण होतात. तर हा ज्वालामुखीवरून किंवा या तप्तस्थ ज्वालामुखीवरून भूपट्ट सरकतोय. तर जेवढा भूपट्टाचा भाग सरकत जाईल राईट तेवढ्या सगळ्या भागामध्ये आपल्याला एक ज्वालामुखी शंकूची शृंखला किंवा एक चेन निर्माण होताना दिसते. त्याला म्हटलं जातं सी माउंट चेन राईट. तर सागराच्या तळाला जनरली ही पूर्ण क्रिया तुम्हाला होताना दिसेल. हे जे काही सागरी पर्वत सी माउंट तयार होतात सागराच्या तळाला तयार होतात. जेव्हा ते वर येतात तेव्हा त्यातनं द्वीप निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं राईट. तर अशा प्रकारची एक कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. त्याला आपण सी माउंट चेन असा शब्द प्रयोग देतोय. एक उदाहरण आहे हवाईयन सी माउंट चेन. या ठिकाणी तुम्ही नकाशामध्ये ते दाखवणं सुद्धा अपेक्षित आहे. तर ही जी पॅसिफिक प्लेट आहे पॅसिफिक प्लेटची हालचाल या हवाई हॉटस्पॉट वरनं झाली आणि त्यामुळे हवाईपासून या ठिकाणी तुम्ही बघू शकता वायव्येकडे आणि नंतर उत्तरेकडे
ही एक सागरी पर्वत शृंखला निर्माण झाल्याची आपल्याला दिसते किंवा सी माउंट चेन या ठिकाणी निर्माण झाल्याची दिसून येते. तर अशा प्रकारचं सुद्धा एक भूरूप तुम्हाला या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. तर एवढेच पार्ट होते या प्रश्नामध्ये. शॉर्ट नोट आहे तर खूप जास्त त्याला लांबवण्यामध्ये अर्थ नाहीये, पण मुद्दे काय काय या ठिकाणी आले पाहिजे ते लक्षात घ्या. कन्क्लुजन काय असेल तर अगेन कन्क्लुजन थोडंसं ह्युमन जिओग्राफी कडे घेऊन जाऊ की हे तप्तस्थ ज्वालामुखी कशा प्रकारे एक महत्वाचा रोल प्ले करतात, ज्यामध्ये आपण सागरी भागांमध्ये अनेक बेटांची निर्मिती होताना बघतो. अदर दॅन दॅट तुम्ही भूरूपांकडे किंवा फिजिकल जिओग्राफीमध्ये पण याला ठेवू शकता की तप्तस्थ ज्वालामुखी एक महत्वाची क्रिया आहे, ज्यामधनं पृथ्वीवर अनेक आपल्याला भूपट्टांमध्ये ही ज्वालामुखी क्रिया होताना दिसते किंवा अनेक प्लाटू वगैरे किंवा पठारे निर्माण होताना दिसतात. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही याला कन्क्लूड करू शकता. बट मी जनरली ह्युमन जिओग्राफीमध्ये हे सगळे मुद्दे घेऊन जाणं प्रेफर करतो. तर असेच प्रश्न आपण डेली बेसिसवर कव्हर करत असतो. यातनं तुम्हाला खूप चांगल्याने आन्सर रायटिंग नेमकी काय असते पाहिजे ते लक्षात येईल. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू एव्हरीवन.